नमस्कार, केटीव्हीच्या कोकण वार्तांमध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। रानभाजी 365 दिवस उपलब्ध होण्यासाठी कृषी विद्यापीठाने संशोधन करावं, पालकमंत्री उदय सामंत यांची प्रशासनाला सूचना। कोल्हापुरात 23 ऑगस्टला तेली समाजाचा राज्यस्तरीय महामेळावा। समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं, प्रदेश उपाध्यक्ष संजय विपुते यांचं आवाहन। शिरगाव ग्रामपंचायतीत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा। उल्लेखनीय काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सरपंच फरीदा रज्जाक कासी यांच्या हस्ते करण्यात आला सत्कार। रत्नागिरीत हर हर महादेवच्या जयघोषात निघाली कावड यात्रा। श्रावण महिन्यानिमित्त भक्तिमय वातावरणात भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग। आणि हर हर महादेवच्या जयघोषाने दुमदुमले काशी विश्वेश्वर मंदिर। पहिल्या श्रावणी सोमवारी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें। सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं। उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। तुमच्या प्रत्येक आनंदाच्या क्षणाला द्या एक भव्य आणि अविस्मरणीय रूप। रत्नागिरी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी राजापूरकर कॉलनी उद्यमनगर इथे आपल्या सेवेत सज्ज आहे एसपी मॅरिनर्स हॉल। आधुनिक सुविधा, प्रशस्त जागा, आकर्षक इंटेरियर आणि प्रत्येक कार्यक्रमासाठी परिपूर्ण वातावरण। विवाह सोहळा असो, साखरपुडा, वाढदिवस, सत्कार समारंभ, बैठका किंवा कोणतेही छोटे मोठे शुभकार्य, प्रत्येक सोहळ्याला मिळेल दर्जेदार आणि अविस्मरणीय अनुभव। तुमच्या खास क्षणांचा विश्वासू साथी एसपी मॅरिनर्स हॉल, जिथे प्रत्येक कार्यक्रम बनतो खास। एसपी मॅरिनर्स हॉल, आरके केबल शेजारी, राजापूरकर कॉलनी, उद्यमनगर, रत्नागिरी। संपर्क 70 28 35 63 10 आणि 98 90 19 94 34। एसपी मॅरिनर्स हॉल, तुमच्या प्रत्येक आनंद सोहळ्यासाठी एक परिपूर्ण निवड। आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे। आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी असलेल्या रानभाज्या केवळ पावसाळ्यापुरत्या मर्यादित न राहता वर्षभर 365 दिवस सर्वसामान्यांना उपलब्ध व्हाव्यात, यासाठी कोकण कृषी विद्यापीठानं विशेष संशोधन करावं। या संशोधन प्रकल्पासाठी आवश्यक तो सर्व निधी शासनाकडून दिला जाईल, अशी घोषणा पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी केली।
रत्नागिरीत कृषी विभाग आणि आत्मा यंत्रणेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय रानभाजी आणि पौष्टिक तृणधान्य महोत्सव 2026च्या उद्घाटन प्रसंगी पालकमंत्री बोलत होते. रानभाजी आणि तृणधान्यांपासून तयार होणाऱ्या पौष्टिक पदार्थांना बाजारपेठ मिळावी यासाठी पुढील वर्षापासून महिलांना रानभाजी आणि तृणधान्यांवर आधारित खास उपहारगृह चालवण्यास देण्याची अभिनव संकल्पना पालकमंत्री डॉक्टर सामंत यांनी मांडली. यावेळी आमदार किरण सामंत, जिल्हाधिकारी मनोज जिंदल, जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे यांच्यासह विविध पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री डॉक्टर सामंत यांनी महोत्सवातील विविध स्टॉल्सना भेट देत महिलांनी तयार केलेल्या रानभाज्या आणि तृणधान्यांपासून बनवलेल्या पदार्थांची माहिती घेतली. दरम्यान सिंधुरत्न समृद्ध योजनेअंतर्गत आंबा बागायतदारांना माल वाहतुकीसाठी देण्यात येणाऱ्या अनुदानाचं वाटपही करण्यात आलं. या महोत्सवाला जिल्ह्यातील शेतकरी, महिला आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेतर्फे राज्यातील सर्व तेली समाजाच्या पोटजातींचा भव्य राज्यस्तरीय महामेळावा 23 ऑगस्ट रोजी कोल्हापूर इथं आयोजित करण्यात आला आहे. या महामेळाव्याचं निमंत्रण देण्यासाठी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे प्रदेश उपाध्यक्ष संजय बापू विभुते रत्नागिरी दौऱ्यावर आले होते. यावेळी श्री संताजी जगनाडे महाराज सेवा संस्थेचे अध्यक्ष संदीप उर्फ बावा नाचणकर, सचिव शरद कोतवडेकर, खजिनदार प्रभाकर खानविलकर, सल्लागार किशोर पावसकर, सदस्य बंड्या बसणकर, बाळा नाचणकर आणि अजित लांजेकर यांनी संजय विभुते यांचं स्वागत केलं. यावेळी संजय विभुते यांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून महामेळाव्याच्या नियोजनाबाबत माहिती दिली. समाजातील बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने कोल्हापूर येथील महामेळाव्यास उपस्थित राहावं असं आवाहन त्यांनी केलं. आज राज्यातील प्रत्येक समाजाचं संघटन मजबूत होत असून प्रत्येक समाज आपल्या हक्कांसाठी लढत आहे. त्याचप्रमाणे तेली समाजही मागे राहता कामा नये. तेली समाजासाठी महामंडळ स्थापन झालं असलं तरी त्याला स्वतंत्र दर्जा आणि आवश्यक निधी उपलब्ध झालेला नाही. या तसंच समाजाच्या विविध मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी हा महामेळावा आयोजित करण्यात आल्याचं संजय विभुते यांनी KTVशी बोलताना सांगितलं. नमस्कार. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व तेली समाज बांधवांना मनापासून जय संताजी नमस्कार. 23 ऑगस्ट रोजी कोल्हापूर येथे राज्यातील तेली समाजाच्या सर्व पोटजातींना एकत्र करून तेली समाजाचा भव्य महामेळावा नष्टे लॉन जिल्हा परिषद समोर कोल्हापूर या ठिकाणी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीनं घेतलेला आहे. त्याचं निमंत्रण देण्यासाठी आज रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आम्ही आलो आहे. माझं नाव संजय विभुते. मी प्रदेश उपाध्यक्ष म्हणून या ठिकाणी महाराष्ट्र प्रांतिक तैलिकवर काम पाहतोय. आमचे मित्र आदरणीय संदीपजी नाचणकर असतील, आदरणीय विनायकजी लिंगायत असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, या सर्वांना भेटून निमंत्रण देण्याच्या भूमिकेतून आम्ही या ठिकाणी आलो. आज राज्यामध्ये सर्वच जातीमध्ये संघटन मजबूत होत आहे. प्रत्येक जात आज आपल्या स्वतःच्या जातीसाठी लढत आहे आणि म्हणून तेली कुठं पाठीमागं राहायला नको. तेली समाजानं पारंपरिक व्यवसाय बघत बघत समाजाचं संघटन केलं पाहिजे. आज आपण राज्यामध्ये पाहिलं तर प्रत्येक समाजाचं एक महामंडळ
या ठिकाणी सरकारनं निर्माण केले, परंतु तेली समाजाचं महामंडळ निर्माण करून सुद्धा त्याला स्वतंत्र त्या ठिकाणी दर्जा दिलेला नाही, त्याला निधी नाही. आज अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या धर्तीवर मराठा समाजाच्या तरुणांना ज्या पद्धतीनं काम मिळते, व्यवसायाला बिगर व्याजी कर्ज मिळते, त्याच धर्तीवर आमच्या तेली समाज बांधवाला सुद्धा मिळालं पाहिजे. कारण पारंपरिक व्यवसाय करत असताना अनेक अडचणींना सामोरं जायला लागते आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये तेली समाजामध्ये बेरोजगारी वाढू नये यासाठी रोजगार निर्मिती करण्याच्या दृष्टिकोनातून समाज जर संघटित झाला तर मला वाटतं की आपण सरकारला गुडघे टेकायला लावू. आणि म्हणून या दृष्टिकोनातून राज्याचे मंत्री बावनकुळे साहेब, माजी विरोधी पक्षनेते आदरणीय वडेट्टीवार साहेब यांच्या नेतृत्वामध्ये पहिल्यांदाच आम्ही हा प्रयोग करतोय की राज्यातील सर्व पोट जातींना एकत्र करून तेली समाजाचं महाशिबिर, महामेळावा कोल्हापूरला येतोय. आम्ही सर्वांना निमंत्रण द्यायला आलोय. आपल्या माध्यमातून ज्यांच्यापर्यंत हा आवाज पोहोचेल त्या सर्व तेली समाज बांधवांनी कोल्हापूरला हे निमंत्रण समजून आपण 23 तारखेला एक दिवस आपल्या समाजासाठी द्या, एक दिवस आमच्यासाठी द्या. उरलेलं आयुष्य आम्ही तुमच्यासाठी नक्कीच खर्ची पाडू. तुमच्या समस्या, तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी सोडवण्यासाठी महाराष्ट्र प्रांतिक तुम्हाला बांधील राहील. एवढाच शब्द देतो. धन्यवाद. भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन रत्नागिरी येथील ग्रुप ग्रामपंचायत शिरगाव इथे उत्साहात साजरा करण्यात आला. ग्राम सचिवालय परिसरात सरपंच फरीदा रज्जाक कासी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. धन्यवाद. या ठिकाणी आपल्या ग्रुप ग्रामपंचायत शिरगावची ध्वजारोहणाचं माननीय सरपंचांच्या हस्ते ध्वजारोहण झालेलं आहे. आपल्या भारत देशाचं राष्ट्रगीत वंदे मातरम हे आपल्या प्रथम आपण चालू करू. सुजला सुफला मलयज शीतला सस्य श्यामला मातरम् वन्दे मातरम् शुभ्रज्योत्स्ना पुलकितयामिनी सुमिता ध्रुवधर शोभिनी सुहासिनी सुमधुर भाषिणी सुखदां वरदां मातरं वन्दे मातरम्. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा हिमाचल यमुना गंगा उच्चल जल
तरंगा शुभ आशीष मांगे गाए तव जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे यावेळी उपसरपंच मिलिंद बाणे, ग्रामविस्तार अधिकारी उल्हास कोळी तसंच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते। यावेळी सरपंच फरीदा रज्जाक काझी यांनी उपस्थित ग्रामस्थांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या। नमस्कार। आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन 80वा आपण सादर करत आहोत। तसेच सर्व इथे उपस्थित ग्रामस्थ माझे बंधू भगिनी तसेच पंचायत समिती सदस्य उपसरपंच माझे सन्माननीय सदस्य ग्रामसेवक अधिकारी शिक्षक आशा अंगणवाडी सेविका विद्यार्थी या सर्वांना 15 ऑगस्टच्या शुभेच्छा देते। जय हिंद जय महाराष्ट्र। स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून ग्रामपंचायतीमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला। यामध्ये आशा स्वयंसेविका तसंच अंगणवाडी सेविकांचा गौरव करण्यात आला। दरम्यान शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थित ग्रामस्थांची मनं जिंकली। विद्यार्थ्यांच्या कलागुणांना ग्रामस्थांनी उत्स्फूर्त दाद देत त्यांचं कौतुक केलं। स्वातंत्र्य दिनानिमित्त ग्रामपंचायत परिसरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं। या कार्यक्रमास ग्रामपंचायतीतील आजी माजी कर्मचारी, शिक्षक वर्ग, प्रतिष्ठित नागरिक यांच्यासह विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती होती। आणि सी बॉक्स पोर्टल बाबत जागरूकता निर्माण करण्याची आणि त्यांचे पूर्ण मातीच्या
शिवतन्त्री भगवती त्वामहं यशोयुता वन्दे वन्दे ज्याने लोक कोणते श्री तुझी स्वरूपे तुलाच वेदाची स्वतंत्र हे भगवती योगी जनपा हिंदू संस्कृतीतील पवित्र श्रावण मासानिमित्त सकल हिंदू समाज रत्नागिरीतर्फे भव्य कावड यात्रेचं आयोजन करण्यात आलं. खेडशी नाका ते श्रीदेव काशी विश्वेश्वर देवस्थान राजिवडा असा या कावड यात्रेचा मार्ग होता. हर हर महादेव, ओम नमः शिवाय चा जयघोष करत मोठ्या संख्येने भाविक या यात्रेत सहभागी झाले. कावड यात्रेचे जागोजागी उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत धार्मिक पद्धतीने यात्रेचं स्वागत केलं. गाडीजवळ जा. गाडी म्हणजे गाडीजवळ नको येऊ.
श्रावण महिन्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या कावड यात्रेमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणानं भारावून गेला होता. हर हर आज श्रावणच्या सोमवारी ही कावड यात्रा भगवान महादेवांच्या चरणी ते पवित्र नदींचं जल घेऊन सगळे कावडिये महाभगवती अंबे माता मंदिरापासून या काशी विश्वेश्वर मंदिराला आलेत. खूप गजर करत ओम नमः शिवाय बम भोले हर हर महादेवचे ध्वनी करत नाचत गात सगळे हिंदू बांधव या कावड यात्रेत उपस्थित झाले आणि सर्वांनी आनंदाने भगवंतांच्या चरणी भगवंतांच्या शिवलिंगावर ते जल अर्पित केले. या उत्सवासाठी सगळे हिंदू समाजाचे सगळे बांधव आणि भगिनी महिला मातृशक्ती सगळ्या उपस्थित होत्या आणि खूप भक्तिमय वातावरणात ही कावड यात्रा संपन्न झालेली आहे. मागच्या वर्षाप्रमाणे यावर्षीही लोकांनी या यात्रेला खूप भक्तिमय प्रतिसाद दिलेला आहे आणि ही यात्रा दरवर्षी अशीच प्रत्येक श्रावणाच्या सोमवारी आपण काढणार आहोत. तर भक्तांनी याचा खूप खूप लाभ घ्यावा. आज या यात्रेत उपस्थित सगळे जे भक्त होते त्यांनी खूप आनंद घेत आणि अगदी अनुशासनमध्ये ही यात्रा पूर्ण झालेली आहे. भगवान महादेवांची कृपा आहे की ही यात्रा अत्यंत व्यवस्थितरित्या संपन्न झाली. संपूर्ण कोकणात पवित्र श्रावण महिन्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली असून सर्वत्र भक्तिमय वातावरण पाहायला मिळत आहे. रत्नागिरीतील प्रसिद्ध स्वयंभू श्रीदेव काशी विश्वेश्वर मंदिरातही नामसप्ताहाला सुरुवात झाली असून पहिल्या श्रावणी सोमवारी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. श्रावण महिना महादेवाच्या भक्तीचा आणि उपासनेचा पवित्र काळ. श्रावणातील पहिला सोमवार हा विशेष महत्त्वाचा मानला जातो. या निमित्तानं भाविक उपवास करून महादेवाचं दर्शन घेत धार्मिक परंपरा जपत आहेत. रत्नागिरीतील प्रसिद्ध स्वयंभू श्रीदेव काशी विश्वेश्वर मंदिरात पहिल्या श्रावणी सोमवारी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. हर हर महादेव
आणि ओम नमः शिवायच्या जयघोषानं संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. मंदिरात नामसप्ताहाला सुरुवात करण्यात आली असून यावेळी केळीपासून सांब देवाची आकर्षक पूजा मांडण्यात आली होती. अखंड नामस्मरण, भक्तिगीतं आणि महादेवाच्या जयघोषामुळे संपूर्ण मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता. तुझे नाम गाओ आता देवा, तुझे नाम गाओ आता देवा, हे तुझा रंगीला तुझा तुझा रंगीला तुझा हे तुझे नाम गाओ हे तुझा नावे विसरण पडो, तुझा नावे विसरण पडो, तुझा नावे विसरण पडो, तुझा नावे विसरण पडो, हे जरी कोटी अत्यागडो अत्यागडो. महादेवाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. श्रावण महिन्याच्या निमित्तानं रत्नागिरीसह संपूर्ण कोकणात धार्मिक आणि भक्तिमय वातावरण निर्माण झालं आहे. नमस्कार. आज श्री स्वयंभू काशीश्वर देवस्थान राजिवडा सालाबादप्रमाणे परंपरेप्रमाणे या ठिकाणी आज नामसप्ताहाचा कार्यक्रम बरोबर दुपारी 12:30 वाजता देवाचा सप्ताह बसणार आहे. या सप्ताहामध्ये 7 पहारेकरी भजनी मंडळ, उत्सव समितीचे सगळे सदस्य आणि तमाम सगळे भाविक यांच्या वतीने हा सगळा श्रावण मासातील नामसप्ताहाचा आणि श्रावण मास अगदी उत्साहाने आनंदाने साजरा होत आहे. आणि या ठिकाणी या देवस्थानाकडे आत्ताच कावड यात्रेचा शुभारंभ या ठिकाणी करून गेलेत. अतिशय गर्दी खूप होती आणि असा हा चांगला श्रावण मासातला कार्यक्रम सगळं भाविकांच्या वतीने आपण साजरा करतो आहे. सर्व भाविकांनी सगळ्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं अशी मी देवस्थानच्या वतीने विनंती करतो आणि सगळ्यांना आजच्या दिवशी सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शंभो. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. रानभाजी 365 दिवस उपलब्ध होण्यासाठी कृषी विद्यापीठाने संशोधन करावं. पालकमंत्री उदय सामंत यांची प्रशासनाला सूचना. कोल्हापुरात 23 ऑगस्टला तेली समाजाचा राज्यस्तरीय महामेळावा. समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं. प्रदेश उपाध्यक्ष संजय विपुते यांचं आवाहन. शिरगाव ग्रामपंचायतीत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा. उल्लेखनीय काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सरपंच फरीदा रज्जाक काझी यांच्या हस्ते करण्यात आला सत्कार. रत्नागिरीत हर हर महादेवच्या जयघोषात निघाली कावड यात्रा. श्रावण महिन्यानिमित्त भक्तिमय वातावरणात भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग. आणि
हर हर महादेवच्या जयघोषाने दुमदुमले काशी विश्वेश्वर मंदिर. पहिल्या श्रावणी सोमवारी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. यासोबतच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.